अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी मी आनंद पवार आमचे नाना पवार यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. वेल प्लेड, उत्कृष्ट बॅटिंग. त्याचबरोबर नाईक ऑफ टिक्स यांच्याकडनं एक ब्रँडेड गॉगल. हिमांशी एंटरप्राइजेस वलवली आणि या वलवली टीमचा हा खेळाडू ठरलाय सामनावीर. वेल प्लेड. थँक्यू सो मच. मॅचला आपण करतोय सुरुवात, परंतु पहिल्यांदाच दापोली संघासाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. अलंकार म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस. पंचायत समिती सदस्या रेखाताई यांच्या वतीनं 1000 रुपयाचा हे बक्षीस. बॅक टू क्रिकेट. जाऊया संदीप गणकेनी यांच्याकडे. पहिलाच बॉल ऋषी भोईर गोलंदाज आणि पहिल्याच बॉल वरती मोठी सफलता. फलंदाज झालाय बाद. इथे टीम नांदगावचा मनीष कुटले बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी बाद. अरे एकच वाता, अरे एकच वाता, एकच. थँक्यू डीजे. सामना सुरू आहे. जय हनुमान दापोली विपक्ष नांदगाव या टीम मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर नांदगाव टीमनं टॉस जिंकला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी स्वीकारली. सामन्याला जशी सुरुवात झाली आपण पाहिलं ऋषी भोईरचे पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. इथे चेतन कुटले. एक चांगली सुरुवात ऋषी भोईर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला, जय हनुमान दापोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल 12वा प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवायचे. ऋषी भोईरचे पहिलं षटक, पहिली सफलता. सामन्याकडे आपण वळूया. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती संकेत भगत. हा बॉल पुन्हा एकदा झेल. एका पाठोपाठ दुसरी सफलता. आणखी एक गडी बाद. नांदगाव टीमच्या 0 धावसंख्येवरती संकेत भगत बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. काय सुरुवात केली ऋषी भोईरला आपण पाहतोय. एका पाठोपाठ 2 मोठ्या सफलता प्राप्त करणार हा गोलंदाज. तसेच मी विनंती करेन नांदगाव गावचे आमचे उपस्थित मान्यवर नितीनजी भोईर, मिथुनजी भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती यायचं. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी 2025 पर्व डे नाईट फॉर्मॅट मध्ये एका पाठोपाठ 2 सफलता. ऋषी भोईरचे षटक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. यावेळी कट केलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. कोणती धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर नक्कीच पहिल्या सत्रामध्ये दापोली संघ क्षेत्ररक्षण करतोय. ऋषी भोईर आपण गोलंदाज पाहतोय. पण तिथे दापोलीच्या प्रत्येक गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक. अलंकार म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जेलाव्यामध्ये. जेल खाली यष्टीरक्षक चुकी केली नाहीये. आणखी एक गडी बाद होतोय. नांदगाव टीमचा तिसरा गडी बाद. धावसंख्या धाव फलकावरती 0. ताकद आक्रमकता दाखवत असताना ऋषी भोईर गोलंदाज संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना आपल्या षटकामध्ये एकूण 4 चेंडू फेकलेत. 3 सफलता प्राप्त केल्यात आणि एकही धाव खर्च केले नाहीये. काय गोलंदाजीचा नजराणा प्रेक्षकांची मन जिंकत असताना हा गोलंदाज. परंतु इथे अडचणीमध्ये आहे नांदगाव टीम. या अडचणीमधून दूर व्हावं लागेल. इथे नांदगाव टीमला धावसंख्या जमवायची आहे. कारण त्यांच्या समोर असणारा जे हनुमान दापोली संघ ताकदीचा संघ आहे. त्या संघासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या तुम्हाला जमवायची आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय
फलंदाज आदित्य फडके 5व्या क्रमांकावरती आलाय. ॲज अ ओपनर मनीष कुटले अजूनही मैदानावरती आहे. मनीष कुटलेला अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची संधी मिळालेली नाहीये. तो वाट पाहतोय मला कधी संधी मिळेल आणि त्या संधीचं सोनं मी कधी करून घेईल. परंतु ऋषी भोईरची आक्रमकतेची गोलंदाजी. 5वा बॉल अप्रतिम अप्रतिम वेग. जसा विकेटवरती लँड झाला थोडा आतमध्ये आला. फलंदाज आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारायचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे रोखून ठेवलंय, पूर्णपणे थांबून ठेवलंय नांदगाव टीमच्या फलंदाजांना, ऋषी भोईर या गोलंदाजांना. बॅटची कडा आणि जरूर आपण पाहतोय क्लीन बोल्ड होत आहे आणि या षटकामध्ये एकही धावसंख्या नाहीये. 4 सफलता प्राप्त करणारा हा ऋषी भोईर गोलंदाज. मिडन ओव्हर +4 गडी बाद. नांदगाव टीम अडचणीमध्ये. पंच आदरणीय प्रकाशजी डावूर साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय. या मंचावरती त्यांची उपस्थिती लाभले आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आदरणीय प्रकाशजी डावूर यांच्या माध्यमातून खूप सारं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय. मैदानामध्ये आपण जाऊया. जे अनुमान दापोली विपक्ष आपण पाहतोय नांदगाव टीम पहिलं षटक निर्धाव पद्धतीचं पाहायला मिळालं. 4 गडी बाद झालेत. तर नक्कीच निसर्ग धाबा प्रोप्रायटर आदरणीय प्रीतमजी फडके यांच्याकडून देखील नांदगाव टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मैदानामध्ये आपण जाऊया. 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज विशाल जितेकर. पहिलाच बॉल फेकला. 2ऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे सुरुवात थोडीशी चुकीची केली. स्वतः संघाचा संघनायक आहे परंतु पहिला बॉल फेकला इथे वाईड. अवंतर धावसंख्येमध्ये आपण पाहू शकाल 1 धाव फलकावरती लागले. पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. 2रा षटक आपण पाहतोय. हा बॉल इथे 1 धाव कंप्लीट केले. थोडस अडचणीमध्ये. आता या अडचणीमधून बाहेर पडणं फार गरजेचं असेल आणि ते शांत क्रिकेट आपण नांदगाव संघाचा पाहतोय. आणखी 1 धाव आली. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सन्माननीय आदरणीय श्री सुनीलजी जितेकर साहेब दापोली यांचे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय आदरणीय श्री एक दमदार व्यक्तिमत्व समालोचकाला पण दापोली टुर्नामेंट मध्ये पैसे ज्याने दिले होते ते मात्र प्रकाश डाऊर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. ओटू सदेपंजिकेनी इथे मात्र क्षेत्ररक्षकांची न मिळालेली साथ. क्षेत्ररक्षकाला चुकून हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावा. हल्ली ट्रेंडिंगला असणारा सॉन्ग. इंस्टाग्राम उघडा, रील्स बघायला जा, हाच सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय हा बॉल वाईट पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. खराब कामगिरी. ऑप्टम सोडून गेलाय आणि नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असतील. आमचे उपस्थित मान्यवर प्रकाशजी डाऊर साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. हा बॉल खूप चांगला होता. तितक्या ताकदीने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी कंप्लीट केली 1 धाव. मोठे फटके मारण्याची संधी देत नाही गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ऋषी भोईरचं षटक, आक्रमकतेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर विशाल जितेकरचे षटक आपण पाहतोय. एकंदरीत धावा झाल्या धाव फलकावरती 8 धावा. धावा येणं गरजेचं आहे, कशाही येऊ परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे नांदगाव टीमसाठी. हा बॉल आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची न मिळालेली साथ. गोलंदाजी अचूक होतोय परंतु क्षेत्ररक्षकांची काहीशी साथ मिळत नाहीये. परिणामी पाहतोय पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. 4 आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती.
हा बॉल बिग हिट, बिग 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 हिट डीप मिडकेट रिजन मध्ये मारलाय हा षटकार. मनीष कुटले, मी म्हटलं होतं मनीष कुटले अजूनही मैदानावरती आहे. मनीष कुटलेला मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना ऍज अ ओपनर आहे आणि ती भूमिका साकारत असताना मैदानावरती सुरेख फटकेबाजी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. हा बॉल सन्मान दिलाय आपण पाहू शकाल. तंत्राचा वापर जरूर केला होता, दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि ते धावा आल्यात या चेंडूवरती. 2 धावा आल्या चेंडूवरती. 2ने संघ पुढे सरकलाय, 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एकंदरीत आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आणि आपण पाहिला पंचा चेंडू काय नो बॉल. ठीक आहे, नो बॉल जरूर आपण पाहतो. 21 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट ताकदीचा वापर. चेंडू केलाय शतरक्षकाला चुकून सी. की डीजे पहिल्या षटकामध्ये 0 होत्या आणि मनीष कुटले हिरो झाला आणि त्याने दुसऱ्या षटकामध्ये ठोकल्या तब्बल आणि तब्बल 27 धावा. काय खेळ केलाय जबरदस्त. ऍज ओपनरची भूमिका चोखपणे साकारणारा फलंदाज मैदानावरती षटकार आणि चौकारांची केली करत असताना आपण पाहतोय सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून. आपला संघ अडचणीमध्ये हे त्यांनी जाणलं, आपला संघ कुठेतरी मागे पडतोय हे त्यांनी ठाणलं आणि त्याच प्रकारे फलंदाजी करत असताना आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि दुसऱ्या षटकामध्ये हाणामारी केली. दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके दाखवले, दुसऱ्या षटकामध्ये चौकार षटकार टोकले आणि संघाला नेऊन ठेवलाय 27 या आकड्यावरती. अप्रतिम प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकली फलंदाजानं. 27 धावा धाव फलकावरती. अप्रतिम खेळ. थोडासा अडचणीमध्ये होता नांदगाव संघ, परंतु त्या अडचणीमधून आता कुठेतरी बाहेर काढत असताना आपण पाहतोय मनीष कुटले या फलंदाजाला. मैदानामध्ये आपण जाऊया. गोलंदाज असेल 3ऱ्या क्रमांकावरती विश्वजित म्हात्रे. अभ्याला आपण पाहणार आहोत. 3रं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल विश्वजित. एक आक्रमक गोलंदाज, आक्रमक फलंदाज आहे, परंतु इथे कशा प्रकारची गोलंदाजी करेल? इथे मनीष कुटलेला थांबून ठेवेल का? इथे निशांत हुद्दारला थांबून ठेवेल का? परंतु एक चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांकडून. 27 धावा, 2 षटकाचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. विश्वजित म्हात्रे अभ्याला आपण पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा पहिलाच बॉल इथे फेकला. एकंदरीत आपण पाहतोय हा ऑफस्टंप सोडून जाणारा बॉल हा वाईड घोषित केलाय. हा बॉल देखील आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. एका पाठोपाठ 2 व्हाईट चेंडू फेकले. हॅलो, 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रकाशजी डावर यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे. गोलंदाजांना सुनवर्ण संधी, परंतु हा चेंडू भिरकावून दिला. फाईनल क्षेत्राकडे पाहता पाहता आलाय चौकार. जरूर चौकार आला आणि आपण पाहू शकाल विश्वजित म्हात्रे अभ्याला पाहतोय आपण. षटक क्रमांक 3 फेकतोय. त्याच्यासाठी 3 विकेटसाठी पारितोषिक आलाय. महेशजी केनी यांच्याकडून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. त्रिवेणी संगम ब्रह्मा विष्णू महेश एकत्र दापोली गावातील आपल्या गावाला शुभेच्छा देण्यासाठी प्रकाश शेठ डाऊर, सुनील शेठ जेतेकर आणि अलंकार शेठ म्हात्रे. ओटो संदीपन. धावफलकावरती धावा 33 धावा धावफलकावरती. एक चांगला आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. हा बॉल
एक क्रूज लाईन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॉलची लाईन, लेंथ, वेग, दिशा इथे फलंदाजांना मिनिट. पाहिलं नव्हतं. मनीष कुटले याने जर या मॅचला जर 50 धावा मारल्या तर तब्बल 19,000 रुपयाचं पारितोषिक फ्रेंड्स ग्रुप नांदगाव यांच्याकडनं. पंचांचा नोबाचा इशारा आलाय. पुढील चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी. नो बॉल +1 म्हणजे अशा या 2 धावा आल्या. खराब स्पर्धेत कामगिरी. नियम असा आहे, पहिला पैसे जमा करा नंतर पारितोषिक लावा. ही वासुशेठ भोईरची स्पर्धा आहे आणि सर्वांसाठी ही विनंती आहे. ओटू संदीपन केनी. उघडा डोळे पहा नीट. आता येणारा चेंडू असेल फ्री हिट. संधी असणार आहे फलंदाजाला. संधीचं सोनं उचलून घेईल का? संधीचं सोनं मात्र इथे आपण पाहू शकाल. कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलले. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेला फेकेल. तत्पूर्वी कंप्लीट केली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या फलंदाजांनी केलंय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 36, 36 धावा धावफलकावरती. 3 विकेटसाठी सुवाजी म्हात्रे यांच्याकडून देखील 10,000चा पारितोषिक आणि इथे झेल हवेमध्ये घेतलाय झेल आणि फलंदाज इथे बाद होईल. निशांत हुदार. फ्रेंड्स ग्रुप करणं. मनीष फडकेने जर 50 मारली तर तब्बल 19,000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. मनीष कुटलेसाठी सुवर्ण संधी असेल. जर अर्धशतक म्हणजे 50 धावा कंप्लीट केल्या तर आमचे उपस्थित मान्यवर व्यापारी संघटना शहर अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय आदरणीय श्री शिवदास फडके यांच्याकडनं नांदगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. बॉल एकूण असतील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. बघा 19,000 रुपयाचा पारितोषिक फ्रेंड्स ग्रुप नांदगाव आपण पाहू शकाल. कॅश प्राइज इथे जमा झालाय आणि सुभाषजी म्हात्रे यांच्याकडून देखील प्राइज झालाय. 3 विकेटसाठी 10,000 रुपये. महेशजी केनी यांच्याकडून देखील 1,000 रुपये. हा बॉल आपण जरूर पाहतोय. मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता. आता आक्रमकतेची गोलंदाजी आपण जरूर पाहतोय. इथे आता फलंदाजाला थांबवलंय. संघाची धावसंख्या स्थिर असेल 36, 36 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे विश्वजित म्हात्रे. अभय याच्या माध्यमातून फेकलं जातंय. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. अनुज कुटलेसाठी हा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र मनीष कुटले वाट पाहू नये. मला कधी स्ट्राईक मिळेल आणि त्याचा मी फायदा उचलून घेईल. कारण मनीष कुटल्याच्या माध्यमातून आपण 3 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला. खूप चांगली कामगिरी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. संदीपन ज्या बैलाचा पूर्ण वेग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालतोय असे गुगली बैलाचे मालक सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र दादा यांच्याकडनं सुद्धा नांदगाव संघाला शुभेच्छा आल्यात. इथे मात्र कोण करणार वर्षाव, कोण करणार वार, कोण करणार पलटवार, ऐकूया आपला आवाज. संदीपन केणी वासुशेठ भोईर यांच्या स्पर्धेमध्ये कोण जाणार पुढे, कोण जाणार मागे पाहायला मिळेल. दमदार अशी स्पर्धा. थँक्यू सागर. 36, 36 धावा धावफलकावरती लागलेत. अंतिमचं षटक अजूनही शिल्लक असणार. येणाऱ्या षटकामध्ये किती धावा ठोकतील नांदगाव टीमचे 2 फलंदाज, किती धावांचं लक्ष जे अनुमान दापोली संघासमोर ठेवतील हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. मैदानामध्ये नवीन गोलंदाज मैदानामध्ये 4थ्या षटकासाठी संघाच्या संघनायकांना जिम्मेदारी. सन्माननीय आदरणीय भोईर साहेब नांदगाव यांचं आगमन झालेलं. त्यांना विनंती करते आपण मंचावर स्थान व्हा. पाटील का सॉरी सोहम जितेकर आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असणारे 4थं षटक फेकण्यासाठी. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होईल. 36 धावा धावफलकावरती लागले आहेत. आता मात्र ऑन स्ट्राइक वरती असेल मनीष कुटले, आक्रमक फलंदाज. हा बॉल जरूर दिशा दिले. युक्तीचा वापर, शक्तीचा वापर. चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाला चुकून 1 बाउंस सीमा पार. मनीष कुटलेच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका, चौकार. नांदगाव संघ यंग टॅलेंट खेळतोय. संजय कुटले, दत्ता भगत आणि मारुती मायदे यांच्याकडनं स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. ओटो संदीपनजी केने.
40 धावा फलकावरती लागल्यात. आता मात्र आपण जर पाहू शकाल तर मनीष कुठले सुरेख कामगिरी करत असताना आपला संघ कुठेतरी अडचणीमध्ये चालला होता. आता संघाला सावरण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणखी एक चौकाराला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40-40 या आकड्यावरती. अंतिमचं षटक मार्गस्थ आहे सोहम जितेकर याच्या माध्यमातून फेकलं जातोय. दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल मैदानावरती. आपण पाहू शकाल मनीष कुठले किती धावा ठोकेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या चेंडूवरती खूप सारा वेग आपण पाहिला. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये असफल ठरला फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मैदानावरती धावसंख्या स्थिर 40 धावा धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये फुलटॉस कोण सोडणार या चेंडूला. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय सीमा पार. मोठा फटका. दॅट इज अ बिग 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 हिट. षटकार कुठले आणि रवींद्र पाटील यांच्याकडनं मिथुन पाटील आणि रवींद्र कुठले गोवर्धन कुठले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक नांदगाव संघाला. सेहेचाळीस धावांचा आकडा आणि आता देखील खूप मोठा फटका. मनीष कुठले ऑन फायर. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी. आणखी एक आलाय षटकार. सेन्सिबल दोन्ही संघांसाठी तेवढं ताकदीचं आहे. तुम्ही पारितोषिक लावा त्याबद्दल काय वाद नाही पण रन सांगणं उद्या काय होणार माहित आहे का. कोण कॉम्पिटिटर होते असं नको व्हायला. तर सामना दोघांसाठी महत्वाचा आहे आणि आणखीन एक षटकार जर लगावला तर तब्बल रोख कॅश 5000 रुपयाचं पारितोषिक फ्रेंड्स ग्रुप करणं असं सांगा ना. शांत चित्ताने चालतोय. मैदानामध्ये आपण जाऊया. 52 52 धावा धाव फलकावरती. काय फलंदाजीचा नजराना मनीष कुटलेच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकार आणि षटकार दाखवत असताना आक्रमकतेची फलंदाजी. हा बॉल एक रुजलाई केल्याचा प्रयत्न मात्र कमबॅक करून देणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव पद्धतीचा सुरेख कामगिरी सुरेख कामगिरी. एकंदरीत आपण या गोलंदाजीचा विचार केला. एकूण चेंडू समाप्त झालेत 5. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक असेल मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय मनीष कुटलेला. काय धावसंख्या रचले मनीष कुटलेनं. ज्यावेळेस एकंदरीत आपण पाहिलं 5 गडी बाद झाले त्यावेळेस मनीष कुटले आपण पाहिला चांगला खेळ करत असताना पूर्णपणे आपल्या संघाला सावरत असताना हा मैदानावरती किनारा फलंदाज नांदगाव टीम कडून मनीष कुटले. पुन्हा एकदा बिग हिट केलाय जरूर आपण पाहू शकाल. ताकदीचा कमी वापर. चेंडू 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या. 2 तिसरीचा प्रयत्न पूर्ण होईल का परंतु तिसऱ्यामध्ये असफलता. परंतु या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 54 या आकड्यावरती. पहिल्या सत्राचा संपलाय खेळ. दोन्ही संघाला विनंती आहे लाईनअप मध्ये यायचं आहे आणि जाताना लाईनअप मध्ये जायचं आहे. प्लीज एका रांगेमध्ये जा एका रांगेमध्ये या. गोवर्धन शेठ कुठले साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानपणे व्हा. गोवर्धन शेठ कुठले नांदगाव. बघा दोन्ही संघांना सेम बक्षीस आहेत. एका बाजूला दापोली संघाचे प्रकाशजी डावूर अलंकार शेठ मात्रे आणि सुनीलजी जितेकर हे पारितोषिक लावत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप जवळ 50 साठी 19,000 रुपयाचं कॅश प्राइज फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने. दमदार आयोजन आहे आणि दमदार व्यक्तिमत्व आणि सर्व खेळाडूंचं आपल्या गावातील मुलांचं मनोबल वाढवण्याचं काम हा नांदगाव गाव करतोय. पहिल्या सत्राचा इथे खेळ संपला. मी संतोषजी पवार यांना विनंती करेन की आपण मानश्री वासुशेठ भोई यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि नक्कीच एकंदरीत आपण विचार केला 54 धावा ठोकल्या आणि 55 धावांचं लक्ष्य असणार आहे ते
जे हनुमान दापोली संघासमोर, तर हे 55 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार करेल दापोली टीम, आणि आपण ऐकूया. तर सन्माननीय आदरणीय श्री प्रकाशजी डाऊर साहेबांचे ते यथोचित स्वागत करण्यात येत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे मुख्य आयोजक वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपलं सहर्ष स्वागत. यांच्या समेत सुनील काका जितेकर आपलं सुद्धा यथोचित स्वागत करण्यात येत आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक, नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि RR ट्रॉफीचे दमदार आयोजक, आणि या आयोजनामध्ये वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलात प्रकाशजी डाऊर साहेब, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत दापोली, आपलं सहर्ष स्वागत. मॅच उद्गार शाल, प्रेमात पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गुरु आठवण सन्मान चिन्ह देऊन प्रकाशजी डाऊर साहेबांचे ते स्वागत होतं. लाईव्ह प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून पाहायला जातोय. तसेच सुनीलजी जितेकर साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. देविद्यमान आयोजन, डे नाईटचं फॉर्मॅट आणि दापोली संघाची A1 जोडी ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर. तर समालोचन क्षेत्रामध्ये आपण ऐकूया रवींद्र म्हात्रे यांचा आवाज. तर सुनीलजी जितेकर साहेबांचे ते यथोचित स्वागत करण्यात येत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. दादांचा सुद्धा स्वागत होतोय. तसेच चौकार हॅट्रिक साठी 500, षटकार हॅट्रिक साठी दोघांना सुवर्ण संधी आहे. षटकार चौकार 500-500चं पारितोषिक. एक दमदार खेळाडू आणि उत्कृष्ट असा आयोजक अलंकार शेठ म्हात्रे, तसेच प्रकाश शेठ डाऊर माजी सरपंच यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. आंतरराष्ट्रीय खेळाडू दापोली गावातील आनंदजी जितेकर आणि शशिकांतजी जितेकर यांच्याकडनं सुद्धा दापोली संघाला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. O2 रवींद्र म्हात्रे रिवाल. थैंक यू सो मच सागर पाटिल, संदीपन खेनी. चलो दिल दिमाग लेके चलते हैं मैदान के ओर, जिस मैदान के ऊपर 55 का टारगेट लक्ष्य खड़ा किया है इस दापोली टीम के सामने नांदगांव टीम ने. यस, अंपायर का ग्रीन सिग्नल यहाँ पे करते हुए इशारा कि मैच इज ऑन. चलो चलते हैं, मैच शुरू करते हैं. पहली ओवर की पहली गेंद यहाँ पे हल्की सी स्टेयर की है. यहाँ अलोंग द कारपेट ड्राइव मिलेगी केवल एक रन से खाता खुलता हुआ बल्लेबाज विश्वजित म्हात्रे यानी की. तर वासुशेठ भोईरची विनंती आहे की अनिकेत कुठले, गौरव भोईर आणि या नांदगावचे 3 खेळाडू आहेत. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतं. तर आपण फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने 19,000 रुपये आपल्या खेळाडूंना लावता. आपलं सहर्ष स्वागत. वासुशेठ भोईर स्पर्धेचे मुख्य आयोजक. हा षटकानंतर आपण घेणार आहोत. विशाल जितेकर ने बल्ला खोला था हवा में, लेकिन वहां पे देखा जाए तो बल्ले के नीचे मिडल ऑफ द बैट नहीं हुआ है गेंद, लेकिन 1 रन मिलेगी. 1 रन से बिल्ड फिर से बढ़ता हुआ स्कोर 2 के ऊपर. हमारे सुहास म्हात्रे इस मैच का आनंद लुप्त उठाते हुए इनका भी तहे दिल से शुक्र गुजारता हूँ. चलो अभी इस बल्लेबाजी के लिए तैयार. तो गेंदबाज मनीष फड़के की ये फुल टॉस गेंद अभ्या नहीं छोड़ेगा. बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के तरफ खेला है. अभ्या के बल्ले से आया हुआ है सिक्सर. बल्लेबाज को ये ऐसी गेंद फेंकेगे ना तो बिल्कुल ये गेंद सीमा रेखा के बाहर देखने को मिलेगी. सुयोग स्पोर्ट्स यानी कि सुहास म्हात्रे की ओर से लगातार 3 छक्के के लिए 5,000 का इनाम. 3 सिक्सर ठोको और 5,000 इनाम प्राप्त करो. ये अभय ने बल्ला खोला फिर से हवा में. हवा से बातें करते करते गेंद गई, निकल गई सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क. इट्स अ सेकंड सिक्सर.
तो मत दीजिए। अगर ये 6 आता है ना तो सुहास मात्रे सुयोग स्पोर्ट्स के ओनर सुहास सुभाष शेठ मात्रे इनके ओर से 5000 का इनाम। और हमारे अलंकार मात्रे रेखा यानी कि इनकी भाभी जो कि पंचायत समिति सदस्य है, इनके ओर से 10,000 देंगे। ये पूरी तरह से मोटिवेट करते समय, लेकिन 5,000 हमारे पास आ चुके हैं। ये राशि सुहास मात्रे की 10,000 आना बाकी है, लेकिन ये सिक्सर आएगा तो। लेकिन ये बहुत ही अच्छी गेंद, यस ऑफ द फिंगर, अंपायर कॉल, बैट्समैन इज आउट। विश्वजीत मात्रे आभ्या पूरी तरह से पकड़े गए विकेट के ऊपर 3 स्टंप के सामने, और अंपायर ने इशारा किया यस। यहाँ पे थोड़ा सा नाराज दिखाते हुए, लेकिन अंपायर डिसीजन आपको मानना ही पड़ेगा। कई बार सचिन रमेश तेंदुलकर को अंपायर ने आउट दिया है, लेकिन वह कभी उन्होंने आर्ग्यूमेंट नहीं किया। लेकिन यहाँ पे थोड़ा सा नाराज हो गया बल्लेबाज अभ्या। बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहा था, बैक टू बैक 2 सिक्सर लगाए थे। ऐसा लग रहा था कि ये 15,000 का इनाम अभ्या विश्वजीत मात्रे बिल्कुल प्राप्त करेगा, लेकिन नहीं है। गेंदबाज ने पलटवार किया, गेंदबाज मनीष फड़के। ये फड़के सरनेम से बिल्कुल याद आती है आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के। ये अच्छा पलटवार किया है, अच्छा प्रयास किया था अभ्या ने। मैच खुली थी, पूरी तरह से 2 सिक्सर लगाए थे स्कोर कार्ड को, या छलांग लगाते हुए 14 के ऊपर 14 रन्स। हमारे प्रकाश जी डावर माजी सरपंच इस मैदान से पूरी तरह से इस मंच से मैच का आनंद लुप्त उठाते हुए, हमारे यस राजकुमार जीतेकर, हमसे सुनील जी जीतेकर, सभी का तहे दिल से शुक्र गुजारता हूं। मनीष फड़के की ये गेंद, नए बल्लेबाज हवा में खेलते हुए, ओहो ये क्या हुआ। ये देखा जाए तो गेंदबाज पूरी तरह से इस कैच के नीचे आया था, लास्ट मोमेंट में थोड़ा कॉल दिया इस साथी फील्डर को, और ये कैच लपका। ये विकेट नंबर 2 मैदान से जाते हुए। केतन भोयर की मैं सराहना करूंगा, क्योंकि इस कैच के ऊपर उनका ध्यान नहीं था। इस कैच के ऊपर पूरी तरह से ध्यान था गेंदबाज का, लेकिन कुशल मोमेंट में, लास्ट मोमेंट में इस फील्डर ने लपकी कैच, और ये का और एक विकेट शिवतेज जीतेकर इन एट नंबर 3। आता हुआ बल्लेबाज चलता हुआ मैदान से बाहर। वेरी फर्स्ट गेंद के ऊपर अभी कौन आएगा बल्लेबाज, किसके यहाँ पे देखा जाए तो मांग की है बल्लेबाज विशाल जीतेकर ने। आमंत्रित किया श्रेयस जीतेकर, शायद यह ऐसे बल्लेबाज है, श्रेयस ने बहुत सारे मैच जिता के दिए हैं दापोली टीम को, लेकिन यहाँ पे 55 का लक्ष्य है। पहले ओवर में अभ्या ने बहुत ही अच्छी शुरुआत की थी, पूरी तरह से गेंदबाज पर टूट पड़े थे अभ्या, लेकिन इसके बाद में मनीष फड़के ने अभ्या को ही यहाँ पे लेग बिफोर द विकेट के माध्यम से आउट किया। लेकिन अभी आएगा बल्लेबाज श्रेयस जीतेकर। दापोली और नांदगांव के बीच में ये मुकाबला, हमारे संतोष पवार, पावर ऑफ दी पवार, उन्हें बात छेड़ी थी कि नांदगांव टीम भी बहुत तगड़ी टीम है, और ये मुकाबला बिल्कुल रोंगटे खड़ा करने वाला होगा। ये मुकाबला तेज तर्रार होगा, लेकिन इस सेकेंड ओवर में गेंदबाज केतन भोईर ने बहुत ही अच्छी शुरुआत की है। 14 के ऊपर ये स्कोर जा चुका है। नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक पे, लेकिन विशाल जीतेकर एक अनुभवी खिलाड़ी। यस ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद बहुत ही टर्न हुई। अंपायर संदीप पवार ने बताया कि ये वाइड बॉल है, और ये अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर जाएगा 15 के ऊपर। जब तक विशाल जीतेकर जैसे अनुभवी एक्सपीरियंसिव खिलाड़ी मैदान के ऊपर है, इस विकेट के ऊपर है, तब तक दापोली टीम पूरी तरह से सुरक्षित रहेगी, क्योंकि विशाल जीतेकर कभी भी कुछ भी कर सकता है। वो मास्टरमाइंड है, उनके साथ बहुत बड़ा तजुर्बा है दोस्तों। कई ओपन टूर्नामेंट में उन्होंने खेले हैं, कभी ग्रामीण टूर्नामेंट्स दापोली टीम के ओर से खेलते हैं। शॉर्ट पिच बॉल, मैंने कहा था, ये बात छेड़ी थी मैंने, विशाल जीतेकर जब तक इस विकेट के ऊपर है तब तक बिल्कुल दापोली टीम सुरक्षित। ये लगाया डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सिक्सर।
अभ्या तो चल पड़ा पैवलिन की ओर, लेकिन विशाल जीतेकर है मैदान के ऊपर। आने वाली गेंदे है 17 और 34 रनों की जरूरत। गेंदबाज फिर से कितन, ये स्टेट ड्राइव खेला है विशाल जीते ने वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। 2 फील्डर वहां पे मौजूद है, एक ने तो गेंद को पकड़ा फेंका। तब तक काफी समय था दोनों बल्लेबाजों के पास और इसी के साथ 2 रन में बदलाव। अब आने वाली गेंद शेष है 16 और 32 रनों की जरूरत। अभी तक ये इनाम जारी है सुहास मात्रे की सुएक स्पोर्ट्स के ओर से। 5000 लगातार 3 सिक्सर लगाने के बाद बल्लेबाज को दिया जाएगा। और एक ऑफ स्टंप से छोड़ती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त रन फिर से बढ़ गया, स्कोर जा चुका है 24 के ऊपर। अब आने वाली 16 गेंदें और 31 रनों की जरूरत। ये बड़ी विकेट है, ये जो विशाल जीतेकर सामने बल्लेबाज है। नांदगाव ओटो रविंद्र मात्रे। दोनों तरफ से इनामों की वर्षाव होते हुए, लेकिन यहाँ पे ये अच्छी लाइन थी, ये अच्छी लाइन थी। थोड़ा सा मैं कहूंगा कि फुटवर्क का इस्तेमाल कम पड़ा विशाल जीतेकर का। और यहाँ पे देखा जाए तो स्टैंड एंड डिलीवर करने का प्रयास किया और गेंदबाज कितने चालाक होशियार है केतन भोयर, उन्होंने जाना फरका और गेंद को हल्की सी टर्न किया। विकेट कीपर की दस्तानों में रुकती हुई गेंद, फिर से वही गेंद कॉफी बुक स्टाइल में खेलने का प्रयास किया। बिल्कुल विशाल जी जीतेकर, आपके पास फुटवर्क नहीं है, इसी के कारण यहाँ पे गेंदबाज हावी होते हुए केतन भोईर बैक टू बैक 2 गेंद डॉट। विकेट कीपर बहुत ही अच्छी कीपिंग करते हुए 2 आपके दस्तानों में गेंद को लपकते हुए अभी रुकता हुआ स्कोर बिल्कुल 24 के ऊपर। ये शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन वहां पे फील्डर मौजूद है। बड़ी विकेट, विशाल जीतेकर विजय, बैक टू डग आउट। की जरूरत थी। अभी 13 गेंदे 31। बिल्कुल विशाल जीतेकर का थोड़ा सा जजमेंट गलत हुआ शायद इस 3 गेंद डॉट जाने के बाद। अभी मैच पूरी तरह से टर्न करते हुए, क्योंकि आने वाली गेंदे 13 31 रनों की जरूरत। ये बड़ी विकेट मिली नांदगांव टीम को और नांदगांव टीम के खेमे में काफी यहाँ पे देखा जाए तो जल्लोष, एंजॉयमेंट करते हुए सभी खिलाड़ी, सभी दर्शक नांदगांव टीम के। और नांदगांव टीम यानी कि हमारे बिल्कुल देखा जाए तो नरेंद्र भगत एक बेहतरीन कमेंटेटर और हमारे केबल नेट के विलास हुद्दार, बिल्कुल इनका गांव। ये देखो आते ही अपना जलवा दिखाने के लिए शुरुआत की है बल्लेबाज ऋषि भोईर के बल्ले से आता हुआ सिक्सर। मैच में पूरी तरह से अभी रोमांचक खड़ा किया है। हर एक 6 के लिए यहाँ पे इनाम आया हमारे अलंकार मात्रे जो कि रेखाताई मात्रे पंचायत समिति की सदस्य भूतपूर्व, और उनके ओर से हर एक 6 के लिए 1000 और उनके साथ साथ सुयोग, यस, और उनके साथ साथ सुयोग मात्रे इनके ओर से भी 1000 रुपए का इनाम। ओपीडी के बेहतरीन गेंदबाज खिलाड़ी रह चुके हैं अलंकार मात्रे, पूरी तरह से मोटिवेट करते समय, क्योंकि अभी आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। ये बिल्कुल इक्वेशन ओला और उनके अगेंस्ट कुड़ावे टीम खेल रही थी, वही इक्वेशन आ चुका है। लेकिन बल्लेबाज ऋषि भोईर ने लगाया सिक्सर,
पूरी तरह से ये मैच में कमबैक करते हुए, और श्रेयस जिसकी मैंने सराहना की थी, बहुत सारे मैचेस में श्रेयस ने दापोली टीम को जिताया है, वही श्रेयस। लेकिन यहाँ पे बल्लाल धीरे से घुमाया था, एक हाथ से कैच पकड़ने का, लपकने का पूरी तरह से यहाँ पे कोशिश करने वाला है खिलाड़ी, लेकिन उसको कामयाबी नहीं मिली। इसके साथ 2 रन से बढ़ता हुआ स्कोर। अभी आने वाली 11 गेंदे और 23 रन की जरूरत। 11 गेंदे 23 रन। नियति स्पोर्ट्स पुरस्कृत आरा ट्रॉफी की ये बहुत ही अच्छी प्रतियोगिता। हमारे वासु शेठ भोईर एक दिलदार पर्सन, हमारे पवार, पावर ऑफ द पवार, संतोष जी पवार, उनकी पूरी मेहनत यहाँ पे रंग लाई है दोस्तों। ये मिस टाइमिंग स्ट्रोक, नहीं चल पड़े श्रेयस नहीं चल पड़े, इसी के कारण श्रेयस की आप पे बारियांत, यानी कि रुकता हुआ स्कोर। अब आने वाली 10 गेंदे 23 रन। गोवर्धन खुटले लगातार 2 विकेट के लिए 500 रुपए का इनाम। नांदगांव टीम के लिए मैंने बात छेड़ी थी, विलास सूदार हमारे क्लासमेट, हमारे कॉलेज फ्रेंड, ये नांदगांव टीम के बिग सपोर्टर्स, नरेंद्र भगत हमारे बेहतरीन हिंदी कमेंटेटर्स, और इनकी गांव की टीम अभी आने वाली 10 गेंदे 23। ये स्लोवर गेंद बिल्कुल पैकफुट पर गए, हल्की सी कलाई का इस्तेमाल करते हुए शॉर्ट पॉइंट की तरफ खेला। 1 रन के लिए अब स्ट्राइक रोटेट हुई ऋषि के लिए। कल के दिन भी दापोली टीम खेलेगी इस मैदान के ऊपर वासु शेठ। दापोली गांव के 2 टीम है आज के दिन 1 और कल के दिन 1। अनुज एंटरप्राइजेस दापोली कल के दिन, यानी कि देखो एक गांव में 2-2, 3-3, 4-4, हमारे गांव में तो 4 टीम बन गई है। क्या बोलेंगे टेनिस क्रिकेट, ये राजनीति है दोस्तों। तो आने वाली गेंदे रहेंगी 9 और 22 रनों की जरूरत। फुलर लेन, ऋषि भोईर का जलवा जारी है दोस्तों, उसने उड़ाया वाइड इस लॉन्ग ऑन के तरफ, आया ये सिक्सर। जी कर रहा है ऋषि के गेंदबाजी का अगर अपन देखा जाए तो गेंदबाजी उसने अच्छी शुरुआत की थी, लेकिन बाद में जैसे ही अभय गया, विशाल जितेकर गया, श्रेयस शिवतेज गया, उसके बाद ये मिडल ऑर्डर के बल्लेबाज ऋषि नेट नंबर 5 नंबर के ऊपर आया था खेलने के लिए। 2 सिक्सर लगाए हैं टीम के लिए। अभी बिल्कुल इक्वेशन आने वाली है, 8 गेंदे और 16 रनों की जरूरत। मैच अभी तक बैलेंस है, कोशिश करनी पड़ेगी दोस्तों, क्योंकि कभी दोनों टीम का ये मैच पूरी तरह से बैलेंस है। 8 गेंदे 16 रन, ये जर्क में डाली थी, स्ट्रेट ड्राइव खेला, 1 रन मिलेगी, केवल 1 रन के ऊपर रोकना पड़ेगा, क्योंकि अभी स्ट्राइक के लिए आएगा विपुल जितेकर। आने वाली 7 गेंदे 15 रनों की जरूरत। बिल्कुल खेमे से आवाज आ रही है कि कैसे खेलना, कैसे क्या करना, ऋषि स्ट्राइक लेना या विपुल जितेकर स्ट्राइक ऋषि को देना, ये सारे यहाँ पे संदेह देते हुए हमारे खेमे से सभी खिलाड़ी। लेकिन आने वाली 7 गेंदे और 15 रन है। गेंदबाज संकेत का ये गेंद आड़े बल्ले से खेला है, कौन कहता है विपुल जितेकर नहीं मारेगा। विपुल ने भी दिखाया कि हम भी किसी से कम नहीं है, ठोक दिया विपुल ने, ये बेहतरीन सिक्सर।
यहाँ पे यह मैच पूरी तरह से नक्शा रुख बदलते हुए अभी आने वाली ये सिक्सर के बाद 6 गेंदे 9 रन। कहां से कहां तक मुकाबला गया है दोस्तों, देखा जाए तो 13 गेंदे और 31 की जरूरत थी, अभी 6 गेंदे 9 रह चुके हैं। नांदगांव टीम क्या सोचेगी, क्या अभी रणनीति आखेगी या इस मैदान के ऊपर क्या स्ट्रेटजी आखेगी रचेगी इस मैदान के ऊपर। अभी इसके बाद मुकाबला रहेगा मोटे भिंगार और कुडावे की टीम में। मोटे भिंगार और कुडावे टीम, आपको टॉस के लिए आना है, मतलब फर्स्ट इनिंग के बाद ही टॉस करना जरूरी था, लेकिन यहाँ पे मैं जरूरी अनाउंसमेंट करूंगा। मोटे भिंगार और कुडावे टीम को आप जल्दबाजी कीजिए, 3 ओवर का मुकाबला रहेगा, टॉस के लिए आई है, लेकिन ये मुकाबला बिल्कुल रोंगटे खड़े करने वाला। आने वाली 6 गेंद 9 रनों की जरूरत, और ये 9 रन डिफेंस किया ना तो फ्रेंड्स ग्रुप इनके तरफ से 15,000 और अनिकेत और नरेश के ओर से 10,000 यानी 25,000 नकद राशि मिलेगी नांदगांव टीम को। क्या बात है अगर ये 9 रन डिपेंड करेंगे तो। लेकिन सामने ऋषि भोईर गेंदबाज सुजल खुटले, पहली ही गेंद पे आज ऋषि ने तो बहुत बड़ा ये करिश्मा किया है, ऋषि के बल्ले से आया ये सिक्सर। क्या कहूंगा मैं ऋषि के लिए, ऋषि के लिए तो मैं यही कहूंगा, मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। ये हौसला जताया जीतू ऋषि ने, और क्या बल्लेबाजी की है देखो दोस्तों, 3 सिक्सर लगाए और इसके बाद मैच पूरी तरह से अपने ओर खींच चुका है। आने वाली 5 गेंदे 3 रनों की जरूरत। चलो नया गेंद दीजिए, नया गेंद दीजिए। आने वाली 5 गेंदे 3 रन। गेंदबाज फिर से तैयार। 55 का टारगेट था इस मैदान के ऊपर। पिछले मुकाबले देखे, बहुत सारे ये बड़े टारगेट्स डिफेंस किए थे गेंदबाजों ने, लेकिन यहाँ पे ये टारगेट चेस करते हुए अभी तक मैच बैलेंस है, मैच खत्म नहीं हुए। 5 गेंदे 3 रन। आने वाली 1-2 गेंद डॉट जाती है ना तो नांदगांव टीम फिर से वापसी कर सकती है, लेकिन किंतु परंतु का स्थान नहीं है दोस्तों। यहाँ पे कुशल मोमेंट में आई विकेट ऋषि भोईर की, और ऋषि भोईर की ये विकेट मैदान से जाती हुई विकेट। आज गेंद 3 की जरूरत थी, अभी 4 गेंदे और 3 रनों की जरूरत। चलो यस, नाणेफेकी झालेली आहे 3 षटकांचा मॅच. कुडावे विपक्ष मोठे भिंगार या 2 संघादरम्यान, आणि आदरणीय प्रकाशजी डावूर यांच्या शुभ हस्ते आणि सुनीलजी जितेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस झाला, आणि नाणेफेकीचं कौल ज्या संघाच्या बाजूने लागला असेल त्यांनी आपला निर्णय कळवायचा है. सागरजी पाटिल अब शांत रहे क्योंकि मैच बहुत ही रोंगटे खड़े करने वाला है. बिल्कुल ये इनाम तो जारी रहेगा 25,000 का अगर ये रन डिपेंड करेगा. लेकिन नए बल्लेबाज आया है, 4 गेंदों में 3 रनों की जरूरत. बल्लेबाज शाम सोहम ने यहाँ पे ओहो क्या हुआ, इस मैदान के ऊपर थोड़ा सा लेट हुआ, लेकिन रनआउट होने की बहुत ही चांसेस थी. सुनहरा मौका था, लेकिन तब तक बल्लेबाज ने ये रन कंप्लीट किए. बहुत ही अच्छी दौड़ लगाई है, क्योंकि ये दौड़ भाग मिल्खा भाग, ये मैं बिल्कुल कहूंगा जीतने के लिए भागना पड़ेगा, दौड़ना पड़ेगा, क्योंकि आने वाली गेंदें रहेंगी 3. अभी जीतने के लिए 2 रनों की जरूरत. ऑन स्ट्राइक बैट्समैन विपुल जितेकर, जिसने सिक्सर लगाया था पिछली ओवर. देखा जाए तो क्या बेहतरीन सिक्सर लगाया था ये विपुल ने. अभी वही विपुल. आने वाली 3 गेंदे 2 रनों की जरूरत. 3 गेंदे 2 रन. गेंदबाज सुजल. ये हल्का सा खेला, यहां पे फिर से मौका बन सकता है.
फिर से गवाया मौका। एक एक रन कितना कीमती रहती है दोस्तों, एक रन कितनी कीमती रहती है। इस अभी दापोली टीम और नांदगांव टीम को पूछो। एक रन की कीमत, एक मार्क्स की कीमत हमारे स्टूडेंट को पूछो। एक मार्क्स की कीमत हमारे स्टूडेंट को पूछो। एक वोट की कीमत राजनीति में, एक वोट की कीमत बिल्कुल कोई भी एमएलए को पूछो। यह इसी मैच बिल्कुल आने वाली 2 गेंदे, अभी 1 रनों की जरूरत। 2 गेंदे 1 रन। वहां पे सिली मिड ऑफ पे जो फील्डर था ना, वो थोड़ी एजिलिटी नहीं दिखाई पाया और इसी के कारण 1-1 रन कंप्लीट। 2 गेंदे 1 रन। ये गेंद अगर डॉट जाएगी तो फिर से इस मुकाबले में फिर से वापसी कर सकती है नांदगांव टीम। लेकिन दोनों बल्लेबाज विपुल और सोहम फिर से बातचीत करते हुए इस विकेट के ऊपर। ये बिल्कुल आज मुकाबला वासुदेव भोईर इनकी टूर्नामेंट आरआर ट्रॉफी की ये प्रतियोगिता बिल्कुल कामयाबी की तरफ। ये मैच बहुत ही अच्छा, रोंगटे खड़ा करने वाला, धड़धड़ धड़कन तेज करने वाला। ये हवा में खेला, वहां पे कैच दूर है और इसी के साथ